माणूस म्हणजे तो दिवसभर करीत असलेले विचार असतात. तुमच्या मनात येणारे विचार तुमच्या शरीरावर परिणाम करीत असतात. मुलाच्या मनात सतत खाऊ खेळण्याचे विचार येत असतात. आपल्या मनात सतत कसले विचार येतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्या आजारांचे मूळ हे मनात असते. रोग निवारण करणारी, निरोगी ठेवणारी शक्ती ही प्रत्येक जीवाच्या आत मनात असते. आयुष्यात तुम्हाला येणारे सारे अनुभव हे तुमच्या मनाची जडणघडण कशी होते यावर अवलंबून असतात. मनाच्या घराचे बांधकाम हे आयुष्यभर सतत चालू असते. मनातील चित्रांवरून तुमच्या मनाच्या रचनेत बदल होत राहत असले पाहिजेत. जन्माबरोबर तुमच्यासोबत येणारे मन एक उद्दिष्ट घेऊन येत असावे. तुम्ही स्वीकारलेल्या श्रद्धा, विश्वास यावर मनातील साचा बदलत असावा. दर क्षणाला तुमच्या मनात अनेक विचार चालू असतात. त्यापैकी सारे विचार तुम्ही कधीच बोलून दाखवित नाही. मनातील विचारचक्रे हीच तुमची खरी ओळख असते. तुम्ही नेमके कसे आहात, प्रयत्नांती ते फक्त तुमचे तुम्हाला कळू शकते. सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे आत्मा हा निराकार, सर्वव्यापी, अनंत, सर्वज्ञ, शुद्ध, सर्वशक्तिमान आहे. आत्मा अभिव्यक्तीसाठी देहाचा आणि मनाचा ताबा घेत राहतो. सांख्यांच्या मते जन्ममृत्यू हा भ्रम आहे. आत्मा बदलत नाही, मन बदलत जाते. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीराच्या द्वारा कार्य करणारे मन व त्याही पलीकडे असणारा द्रष्टा स्वरूप आत्मा, जगाची रचना ही अशी आहे असे सांख्य तत्वज्ञान मानते. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता. आपले विश्वास, विचार, भावना शरीरात रासायनिक प्रक्रिया घडवून आणत असतात. आपण म्हणजे आठवणी आणि इच्छा आकांक्षांनी बांधलेला एक जुडगा आहे. सर्व व्यक्तींमध्ये आत्मतत्व, चैतन्य किंवा चित्स्वरूप भरून राहिले आहे. बिग बँगच्या क्षणाला सारे एका अणुमात्र बिंदूतच होते. त्यातून साऱ्या जड चेतन जगाची निर्मिती झाली आहे. ईशावास्योपनिषदही तेच सत्य सांगते. पण प्रत्येक जीव भिन्न आहे. प्रत्येकाजवळ स्वतःचे असे वेगळेपण भरून राहिले आहे. मानव त्याच्या साऱ्या क्षमता कधीच वापरीत नाही. परिणामी तो त्याच्या मर्यादित विश्वात राहत असतो. सारी माणसे सुखाच्या मागे पळत आहेत. पण मानवी मेंदू मात्र फक्त सुखी होण्यासाठी बनविण्यात आला आहे असे वाटत नाही. वय वाढल्यावर सुख मिळविण्याची इंद्रियांची क्षमता घटत जाते. एका वयानंतर ती जवळजवळ संपतेच. वाट्याला फक्त वेदना, दुःखे येत राहतात. माणसाला ते नको असते. पण मृत्यू यावा असे वाटत असूनही तो येत नाही. अखेरच्या क्षणालाही मी कोण, मृत्यूनंतर मी कुठे जाणार, मरणाबरोबर सारे संपते का, अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे जीवाला हवी असतात. मानवी मेंदू हा शिकण्यासाठी बनविण्यात आला आहे. जीवनासंबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सतत मंथन व्हायला हवे. माणसांनी यासाठी एका व्यासपीठावर एकत्र यायला हवे. आपल्यालाही पटत असले पाहिजे. धन्यवाद.